नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज बघा किती सुंदर दिसते, किती छान तर्री बनवली आहे त्याच्यावर. नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मटर पनीर. तर हे पनीर घेतलं आहे बघा मी, आणि हा वाटाणा आपण भिजवून घेतला आहे. तर शेंगा नव्हत्या, मग आपण वाळला वाटाणा होता तो भिजवला आहे पाण्यामध्ये मी 2-3 तास, आणि ते भिजवून वाटाणे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा. तर आता हे मटर पनीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे वाटण. तर हे वाटण मी काढलेले आहे. तर ही थोडीशी चणे आहेत बघा, ही खोबरं आहे अर्धी वाटी, ही थोडीशी कोथिंबीर, आणि हा 2 कांदे येतात. हे 2 कांदे आणि 2 मिरच्या मी घेतल्यात हिरव्या, थोडंसं आलं घेतलं आहे, आणि 2 लसणाच्या कांड्या घेतल्यात सोलून. आता हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं वाटण. हे तळून घेऊया. हे खोबरं आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे बघा, तळून घ्यायचं आहे त्याला गुलाबी रंग येईपर्यंत. तर हे तळलेलं आहे. हे खोबरं आपण काढून घ्यायचं, त्याच्यामध्ये चणे टाकायचे. चणे आपण तेलामध्ये टाकलेत बघा. हे चणे भाजून आपण त्याचे फुटाणे करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला गॅस पाणी झाले, पाहू शकता तुम्ही बघा. काही जास्त करपून नाही द्यायचे, पटकन काढून घ्यायचे. चणे भाजून झाले. हा कांदा टाकलाय बघा आपण. हा कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला परतून तळून घ्यायचा, गुलाबी होईपर्यंत. बघा हे वाटण आपलं परतून झाले तळून. ते गुलाबी रंगावर आपण खोबरं तळून घेतले. त्यानंतर जे चणे होते ते चणे फोडून आपण त्याचे फुटाणे बनवून घेतले. बस हे त्याचे फुटाणे झाले ते. हे पहा, आता आपला कांदा छान गुलाबी रंगावर परतलाय, कसा गुलाबी केलाय. आता हे काढून घ्यायचं, आणि आपण हे सगळं वाटण आता वाटून घ्यायचं मिक्सरमधून. हे बघा मैत्रिणींनो, आपण हे पनीर थोडं तळून घेतले तेलामध्ये, मग त्याचा असा आंबट वगैरे वास येत नाही. तर आपल्याला आता फोडणी द्यायची बघा कालवणाला. याच्यात टाकायचं आपल्याला जिरं. मी याच्यामध्ये 2 पळे तेल टाकलेलं आहे. तर जिरं टाकून द्यायचं फोडणीला, आणि हा वाटाणा टाकायचा आहे आपल्याला त्याच्यात. भिजवलेला वाटाणा मी भिजवून घेतलेलं सकाळी. हे बघा, आपण वाटाणे टाकून घेतले. त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला अर्धा चमचा हळद. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले बघा पाहिजे. व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला मसाले. हा आपला संडे मसाला आहे बघा 1 चमचा, आणि हे 2 चमचे काळा मसाला आहे, काळा तिखट. याच्यामध्ये टाकून घेऊया. ही कोथिंबीर आणि कांदा वाटलेला आहे बघा, ते टाकून घेऊया. हे खोबरं आहे बघा वाटलेलं, ते पण त्याच्यात टाकायचं. हा आपला सगळा मसाला परतून झाला आहे, आणि जे मसाल्याने तेल पण सोडलं. थोडंसं आपल्या त्याच्यात पाणी टाकायचं, आणि पुन्हा एक उकळी घ्यायची, म्हणजे छान तरी येते. आपण एक उकळी घेऊया, आणि उरलेलं पाणी होतं आहे त्याच्यामध्ये. तर हे आपले भिजवलेले वाटाणे, त्याच्यामुळे पाणी थोडं जास्त लागणार आहे त्याला. हे पहा, आता आपण मसाला वगैरे परतून त्यात पाणी ओतले. पहा आता हे कालवण उकळायला लागले, असं छान आले दिसतंय बघा. हे आपल्याला छान उकळू द्यायचं, आणि बघा तसं कलर आला त्याला छान. 5 मिनटं उकळी घ्यायची. हे बघा, आता आपल्याला कालवणाला छान उकळी आली. 1-5 मिनटं आपल्याला हे असंच उकळू द्यायचे, ते वाटाणे शिजतात त्याच्यामधले. 5 मिनटं उकळले. आता हे कालवण उकळलेले बघा छान. 8-20 मिनटं आपण हे आता मंद गॅस करून ठेवूया. हे पहा, आता हे आपलं कालवण चांगलं उकळले बघा, तरी पण आली त्याच्यावर. आपण बंद करून टाकूया, त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया थोडीशी. आता आपली मटर पनीरची भाजी तयार झाली, पाहू शकता तुम्ही किती छान झाली ती. चला आता आपण हे वाढून घेऊया.
बघा ही मी बनवली, तुम्ही पण बनवा. काळ्या मसाल्यातली भाजी आहे बघा, खायला खूप सुंदर लागते. आपण मटण बनवतो चांगली मटणासारखी, त्यामुळे खूप छान होणार आहे ती खायला पण. बघा किती छान झाली, बघा किती छान करी आली. तळून घेतल्यामुळे ते पनीरला पण कलर आलाय. ही मी बनवली, तुम्ही बनवा, खा. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. किती सुंदर दिसते.